टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर। भाजपच्या बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि भाजपाचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांनी शनिवारी 10 ऑगस्ट रोजी वाशीमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलंय। वाशीतील सेक्टर 9 मधील भाजपा कार्यालयात हे महाआरोग्य शिबिर होणार असून लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स डॉक्टर प्रताप मुदलियार, मयुरेश हॉस्पिटल तुर्भे आणि MLBC क्लिनिक रक्तवाहिन्यांचा विशेषज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होणाऱ्या या महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीज, BMI, BMD, ECG, डोळ्यांची तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषधं, मोफत चष्मा, मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे। या महाआरोग्य शिबिरामध्ये नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे आणि भाजपाचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांनी केलेलं आहे। मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पालघरमधील डहाणू तालुक्यातील रणकुळ आश्रमशाळेतील 28 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकुळ आश्रमशाळेतील हा प्रकार आहे। 28 विद्यार्थिनींवर उपजिल्हा रुग्णालयात कासा इथे उपचार सुरू आहेत। पहाटे साधारण 5 वाजण्याच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्यानं 28 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले। जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। सतेंद्र मातेरा, पालघर। UPSCच्या विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या। अकोला येथील एका UPSCच्या विद्यार्थिनीनं दिल्लीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। परीक्षा आणि खर्चाला कंटाळून तिनं शनिवारी आत्महत्या केल्याचं चिठ्ठीत लिहून ठेवलंय। अंजली असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती। तिनं हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली। तिच्या सुसाईड नोटमध्ये तिनं सरकारला सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा आणि रोजगार निर्माण करण्याचं आवाहन केलंय। तसंच वाढलेल्या घराच्या किरायामुळेही ती तणावात होती असं या चिठ्ठीतून तिने स्पष्ट केलंय। आई बाबा, मला माफ करा, मी आता आयुष्याला कंटाळले, माझ्यासमोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत, मला आता शांततेची गरज आहे। या नैराश्यातून मुक्त होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण मी नैराश्यातून मुक्त होऊ शकले नाही, त्यावर मात करू शकले नाही, असं अंजलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा। सामान्य नागरिकांना पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी। आता सर्वसामान्यांनाही मिळणार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार। सतर्क पोलीस टाइम्स तर्फे महाराष्ट्रभर पत्रकार मोहीम। महाराष्ट्रभरात रिपोर्टर्स, क्राईम रिपोर्टर्स, जर्नलिस्ट अशा विविध पदांसाठी मेगा भरती। सतर्क पोलीस टाइम्स सोबत काम करून कमवा महिना 25,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत आकर्षक मानधन। तेव्हा आजच संपर्क करा 7506703132 या भ्रमणध्वनी क्रमांकावर। नियम आणि अटी लागू। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बदलापूरच्या माणकिवली MIDCत रासायनिक कंपनीत स्फोट। बदलापूरच्या माणकिवली MIDCत रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला। यामध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली। हा स्फोट इतका भीषण होता की रिॲक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल 400 मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला। या चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह 3 जण जखमी झालेत। सुदैवानं कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही। बदलापूरच्या माणकिवली MIDCत रेयर फार्मा नावाची कंपनी आहे, त्यामध्ये केमिकल्स उत्पादन जाते।
आज पहाटे साधारण 4:30 वाजण्याच्या सुमारास कंपनीत रिॲक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला। यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला। त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली। हा स्फोट इतका भीषण होता की रिॲक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला। या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष, महिला आणि लहान मुलगी असे 3 जखमी झालेत। यापैकी 2 मुंबईच्या केएम रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोनी यांनी दिली आहे। 20 ऑगस्टला काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य कार्यक्रम केला जाणार आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे। हॉटेल लीला इथं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर रमेश चेन्नीथला प्रसारमाध्यमांशी बोलत होते। ते पुढे म्हणाले की आजच्या बैठकीत जागा वाटपांबद्दल चर्चा झालेली नाही। त्या संदर्भात 7 तारखेच्या बैठकीत चर्चा होईल। कोणी किती जागा लढवणार यावर अद्याप चर्चा झालेली नाही। मविया सक्षम आहे आणि सर्वजण मिळून महाराष्ट्रात मवियाचे सरकार आणण्यासाठी एकजूट होऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। लोकसभा निवडणुकीत मवियाला जनतेनं चांगला प्रतिसाद दिलाय। विधानसभेलाही असाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याचा मवियाचा प्रयत्न आहे। महाराष्ट्र युती सरकारनं राज्याचा स्वाभिमान विकलाय। हे सरकार गुजरात धार्जिणे आहे। महाराष्ट्र लुटून सुरतेला देण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्रातील जमिनी संपत्ती ते विकत आहेत। अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाचवणं हाच मवियाचा संकल्प आहे। या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली। तसंच राज्यातील विविध मुद्दे घेऊन महाराष्ट्र युती सरकार विरोधात चार्जशीट बनवून ते प्रसिद्धही केले जाणार आहे। त्या संदर्भातही चर्चा झाली। राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाच्या दिवशी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे असंही सांगण्यात आलंय। सोमवारी कोपरखैरणे घनकचरा व्यवस्थापन पार्किंग ग्राउंडवर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचं उद्घाटन संपन्न। कोपरखैरणे सेक्टर 14 येथील मलनिस्सारण केंद्राच्या शेजारी असणाऱ्या घनकचरा पार्किंग ग्राउंडवर सोमवार 5 ऑगस्ट रोजी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं। महाराष्ट्र कर्मचारी युनियन आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी आणि सर्व कामगार यांना एकत्रित करून गेली 9 वर्षे सातत्यानं ठोक मानधन व कंत्राटी कामगारांच्या हिताच्या संदर्भात आपले म्हणणे आणि कामगारांचे प्रश्न सातत्यानं प्रशासनापुढे आणि अधिकाऱ्यांसमवेत मांडत आलेली आहे। लेखी निवेदनातून तसंच शिष्टमंडळासमवेत महापालिका ते मंत्रालय दरबारी सातत्यानं पाठपुरावाही करत आहे। तसंच अनेक प्रश्न या युनियनच्या माध्यमातून प्रशासन दरबारी सोडवण्यात आलेले आहेत। अनेक कामगारांना, अधिकाऱ्यांना न्यायही युनियननं मिळवून दिलेला आहे। महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही कामगार संघटना नवी मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठी संघटना असून या संघटनेकडे सभासद संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अशा या संघटनेनं सतत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात महापालिकेतील कामगार येऊन सभासद होताना दिसत आहेत। कामगारांचे हित हे संघटनेचे धोरण या उक्तीप्रमाणे कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियन मोठ्या प्रमाणात वाढत आहे। घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा वाहतुकीचे सुपरवायझर आणि कामगार या युनियनचे सदस्य झालेत। या भव्य कार्यक्रमास मंगेश गायकवाड, सचिव महाराष्ट्र कर्मचारी युनियन, संजय सुतार, अध्यक्ष कंत्राटी कामगार, राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष कंत्राटी कामगार, यावेळी सुपरवायझर कमिटीचे प्रेमसिंग राठोड अध्यक्ष, जगन्नाथ जाधव उपाध्यक्ष, राजन सावंत उपाध्यक्ष, मयूर कोळी सचिव, गौतम सूर्यवंशी खजिनदार सदस्य, निखिल पवार, रोहन पाटील, चंद्रकांत पाटील, रोहित भोईर, देवीदास म्हात्रे, निखिल कोळी आणि युनिट कार्यकारिणी कमिटीचे रविकुमार राठोड युनिट अध्यक्ष, नूर मोहम्मद, जमीर खेरे युनिट उपाध्यक्ष, प्रशांत साळुंके युनिट सचिव, अलनूर युनिस खान युनिट सहसचिव या मान्यवरांसह विविध विभागातील पालिका कर्मचारी, घनकचरा व्यवस्थापन, कचरा वाहतुकीचे संघटनेचे युनिट सभासद पदाधिकारी तसंच मलनिस्सारण विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, परिवहन विभाग, आरोग्य विभागातील सर्व आस्थापनातील संघटनेचे कर्मचारी सभासद सर्व आमचे सदस्य झालेले आहेत। त्यामध्ये सुपरवायझर देखील सगळे आहेत, कर्मचारी आहेत,
उपस्थित असलेले इंगळे साहेब, संघटनेचे सल्लागार आणि मुख्य स्वच्छता अधिकारी इंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे कामगार कर्मचारी, विविध आस्थापनेतील पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, वॉटरचे असतील, बाकी सगळ्या याच्यामधले सगळे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला आपण बोर्डाचं उद्घाटन करून आपली युनियन, आपल्या युनिटचे अध्यक्ष सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं FB, इन्स्टा आणि ट्विटर पेज फॉलो करा. पुन्हा भेटूया सतर्क पोलीस टाइम्सच्या पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.